नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दाल तडका आणि जिरा राईस. तो जिरा राईस जो आहे तो बहुधा तुटला जातो, तर तो तुटू नये यासाठी काय करावं हे आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा. दाल तडका बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी डाळ घालून घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे चना डाळ, या सगळ्या ज्या डाळी आहेत त्या 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊयात, जेणेकरून त्यातला जो कचरा असेल तो निघून जाईल. डाळी ज्या आहेत त्या धुवून झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि 1 चमचा तेल घालून घेऊयात. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मधून कापून घेऊन त्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिंग घालून कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात, जेणेकरून डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल. या ठिकाणी डाळ जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे. आता यातल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण बाजूला काढून घेऊयात. दाल तडक्यासाठी जी लागणारी डाळ आहे ती शिजलेली आहे, ती आता साईडला ठेवून घेऊयात. त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालून घेऊयात. मोहरी घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कांदा लवकर परतावा यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला आलं लसूण घालून घेतलेला आहे. व्यवस्थित परतवून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी पाव चमचा हिंग आणि 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाईल. टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे शिजल्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा धना जिरा पावडर. व्यवस्थित सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊयात. हे जे मसाले आहेत हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते आपण घालून घेणार आहोत. सगळे जे मसाले आहेत ते आपण एका वेळी घालणार नाही. हे 3 मसाले घातल्यानंतर बाकीचे मसाले जे आहेत ते नंतर घालणार आहोत. या ठिकाणी पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. गरम मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर पाव चमचा चाट मसाला. या ठिकाणी चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडर वापरला तरीही चालेल. चाट मसाला वापरण्याचं कारण दाल तडक्याची जी टेस्ट आहे त्यामुळे वाढते, यासाठी या ठिकाणी चाट मसाला वापरला जातो किंवा आमचूर पावडर वापरली जाते. त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला या ठिकाणी घालून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर जी डाळ आहे शिजवून ठेवलेली ती घालून घेतलेली आहे. डाळ घालून झाल्यानंतर पाणी न घालता ती सगळी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी चाट मसाला वापरल्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी ठेवणार आहोत. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. सगळी डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. दाल तडका जो आहे तो घट्ट असतो, त्यामुळे पाणी जे आहे ते आपण आवश्यकतेनुसार या ठिकाणी वापरणार आहोत. डाळ जी आहे ती आपण व्यवस्थित उकळवून घेऊयात. अशा पद्धतीने दाल तडका जो आहे तो तयार झालेला आहे. यानंतर दाल तडक्यासाठी जी लागणारा तडका आहे तो यावरती घालून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर
लसणाचे जाडसर काप या ठिकाणी मी घालून घेतलेले आहे तेलामध्ये. गॅस जो आहे तो आपण फुल ठेवायचा आहे. थोडेसे जे लसूण आहे तो लालसर झाल्यानंतर यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट जे आहे ते या ठिकाणी मी वापरलेलं आहे, जेणेकरून आपल्या तडक्याला छान असा लालसर रंग यावा. त्यानंतर तडका जो आहे तो आपण डाळीवरती घालून घेऊयात. तडका घालून झाल्यानंतर बटरची क्यूब घालून घेतलेले आहे. या ठिकाणी बटरच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल. अशा पद्धतीने आपला दाल तडका जो आहे तो तयार झालेला आहे. या ठिकाणी जिरा राईस बनवण्यासाठी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ जो आहे तो आपण व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील असणारा कचरा हा निघून जावा. स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा पातेलं पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 मिरी, 2 लवंग आणि 1 तमालपत्र अशा प्रकारे खडा मसाला जो आहे तो घालून घेतलेला आहे. या ठिकाणी खडा मसाला घालण्याचं कारण यामुळे आपल्या भाताची जी टेस्ट आहे ती छान येते. यासाठी आपण या ठिकाणी या खडा मसाल्यांचा वापर जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर भात सुट्टा व्हावा, या चिकट होऊ नये यासाठी आपण 1 चमचाभर तेल घालून घेतलेला आहे. ज्यावेळी आपण घरी जिरा राईस बनवतो त्यावेळी तो परतवताना तुटतो, अखंड असा राहत नाही. तर तो तुटू नये यासाठी आपण आज या ठिकाणी व्हिनेगरचा वापर करणार आहोत. 1 चमचा या ठिकाणी मी व्हिनेगर वापरलेला आहे. जास्त व्हिनेगर आपण वापरायचा नाही, त्यानेही आपल्या भाताला जी टेस्ट आहे ती बदलते. 1 चमचा व्हिनेगर 2 वाटीसाठी इनफ आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ होता तो घालून घेतलेला आहे. राईस जो आहे तो आपण 10 ते 15 मिनिट उकळून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला राईस जो आहे तो शिजलेला आहे. शिजलेला जो राईस आहे तो आपण चाळणीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला राईस जो आहे तो मोकळा आणि सुटसुटीत असा तयार झालेला आहे. राईस शिजताना जे खडे मसाले आपण घालून घेतलेले होते ते सगळे आपण यातून काढून घेणार आहोत. सगळे मसाले जे आहेत ते आपण या ठिकाणी काढून टाकल्यानंतर राईस जो आहे तो आपण एका चमच्याच्या साहाय्याने थंड करून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं थंड पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून भातातला जो गरमपणा आहे तो निघून जाईल. अशा पद्धतीने आपला जिरा राईसचा जो राईस आहे तो शिजून तयार झालेला आहे. आता हा आपण 2 ते 3 तास साईडला ठेवून घेऊयात. राईस जो आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर या ठिकाणी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी आपण 1 चमचा शहाजिरा घालून घेतलेले आहे. जिरे जे आहे ते व्यवस्थित तडतडल्यानंतर या ठिकाणी घालणार आहोत थंड झालेला राईस. त्यानंतर या राईसवरती आपण घालणार आहोत भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून झाल्यानंतर यावरती आपण घालणार आहोत बटरची 1 क्यूब. व्यवस्थित सर्व जे आहे ते मिक्स करून घेऊयात. अगदी हलक्या हाताने आपण या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला जो राईस आहे तो संपूर्णपणे मिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा असा राईस जो आहे आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला अगदी हॉटेलसारखा दाल तडका आणि जिरा राईस जो आहे तो तयार झालेला आहे.
या पद्धतीने तुम्हीही नक्की करून बघा. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.